बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय काय आपण ज्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही. आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत, ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो. आता 2 दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात. अहो, या सगळ्या सरकारने ना इथे हा बंगला आहे माहिती आहे, इथे पांढरा बंगला आहे माहिती आहे, सेनापती बापटाच्या पुतळ्याच्या मागे. हां, तो मोडकांचा बंगला आहे. ते इंजिनियर मोडक, त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे. हे माहीम, दादर, वडाळा, हिंदू कॉलनी, परळ, नायगाव, ही सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात. त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे. ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत ना. आणि मला प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार, बाहेरून येणार, आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झाली आहे म्हणून. तो जो बाहेरून जो लोंढे येतात त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या, अनेक प्रॉब्लेम्स इथे उभे राहिले. बरं, हे काय मुंबईचं नाही, हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं. उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये, लखनौमध्ये गेली, आता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला त्या काय ते प्रयागराज, हा, त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराजची? काय किती असेल? 40 लाख. आता 40 लाख लोक राहतात तिकडे. कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल? तिकडे तर जाऊन परत आले, इकडे तर येत आहेत आणि राहत आहेत. काय होईल मला सांगा या शहरांचं? आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका. उद्या तुमची मुलं आहेत, त्या मुलांची